चला तर मग मंडळी, आज आपण फिटनेस फ्री रेसिपी बनवू. ते पण 2 ते 3 कच्च्या केळ्यामध्ये. कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन पण नियंत्रित राहते. 3 कच्ची केळी घेतली, स्वच्छ धुतली, गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये थोडे पाणी टाकले. पाण्यामध्ये आपल्या या 3 धुतलेल्या कच्च्या केळी टाकल्या. कच्च्या केळीमधील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहते. अनेक लोक बटाटे खाणं टाळतात, पण कच्ची केळी खाणं खूप पौष्टिक आहे. आता कढईवर झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची. केळीचा रंग बदलला, हाताने टच केले तर केळी मऊ लागते, मग समजायचं ही सॉफ्ट बनाना गँग तयार. उकडलेल्या केळी छान अशा सोलून घ्यायच्या. गरमागरम साल असल्यामुळे थोडं सांभाळून काढायचं. तुमच्याकडे कच्च्या केळी खातात त्यांचे कोणकोणते पदार्थ बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शरीरातील कॅल्शियम कच्च्या केळीमुळे वाढते. कच्च्या केळीच्या सेवनामुळे रक्तातील अशुद्धपणा दूर होतो. आता सर्व साल काढून तयार. आता चमच्याने कट करायचे. खरंच मंडळी, तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कच्ची केळी चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने छान अशी सॉफ्ट करत घ्यायची. जर कच्ची केळी तुम्हाला खिसून घ्यायची असेल तरीही चालेल. आता या ठिकाणी कच्ची केळी तर मॅश करून तयार. यामध्ये थोडा हिरवा सांबार, वरतून आधीच कट करून ठेवलेला लसण टाकायचा, थोडे धनिया पावडर आणि मिरे पावडर बारीक केलेली वरतून टाकायची, सोबतच चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद. कच्च्या केळीमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे थोडं जरी खाल्लं तरीही पोट भरल्यासारखं वाटते. यात व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन सी चे मूलभूत प्रमाण भरपूर असते. या ठिकाणी या रेसिपीला एकदम खुसखुशीत आणि जबरदस्त बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 चम्मच इतके कॉर्नफ्लॉवर घेतले. बाइंडिंग करणे आवश्यक आहे. कॉर्नफ्लॉवरची बाइंडिंग केल्यामुळे सॉफ्ट असा गोळा मळणे सोपे जाणार आणि चव पण एकदम बेस्ट लागणार. ही रेसिपी फक्त 1 ते 1.5 चम्मच तेलामध्येच तयार होणार. खायला इतकी चविष्ट आणि जबरदस्त रेसिपी लागणार. एकदा काय झालं, मी अशा वड्या बनवल्या आणि माझ्या मिस्टराला खायला दिल्या. त्यांना म्हटलं हे कशाच्या आहे ओळखा बरं. म्हणाले थोडे गोड लागतात, थोडी वेगळी चव लागते, पण आलू सारख्या पण वाटतात, पण आलूच्या नाही. रेसिपी ओळखली नाही, पण त्यांनी खूप आवडीने खाल्ली. त्यांनी आवडीने खाल्ली तर मला खूप आनंद झाला. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे वड्या छान बाइंडिंग आणि खुसखुशीत होतात. फक्त 3 केळीमध्ये 10 ते 12 भरपूर वड्या तयार होणार. दोन्ही हाताने प्रेस करत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्या बनवून घ्यायच्या. आधीच तवा घ्यायचा आणि थंड्या तव्याला 1 ते 1.5 चम्मच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने पसरवत तेल लावायचे. गॅस पेटवायचा, मोठ्या आचेवर तवा ठेवायचा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक करत सर्व वड्या छान अशा ठेवून द्यायच्या. वड्या एका साईडनं शेकणं झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं पलटवून घ्यायच्या. आता या ठिकाणी 5 मिनिटांनंतर गॅसचा पॉवर थोडा कमी करायचा. मंद आचेवर दोन्ही साईडनं लालसर खरपूस होईपर्यंत सर्व वड्या शेकून घ्यायच्या. तव्याला आधीच तेल लावल्यामुळे तव्याला एकही वडी चिपकणार नाही. सर्व वड्या सॉफ्ट झाल्यानंतर एका ताटामध्ये सर्व वड्या काढून घ्यायच्या. खरं सांगायचे तर अजून फोडणी तर बाकीच. सुद्धा मुलं टोमॅटो चटणीसोबत हे वडे फस्त करणार. या बनाना वडा इतका चविष्ट लागतं, खाणाराही पुन्हा पुन्हा मागणार. आता या ठिकाणी 2 टोमॅटो, कट केलेला कांदा, कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. कढई तापली, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकले. तेल कडकडीत झाले, त्यामध्ये जिरं, मोहरी झाली आणि थोडा कढीपत्ता आणि कांदा टाकला. कांदा मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत छान परतत राहिले. वरतून 1 चम्मच लसणाचा पेस्ट टाकून ते पण छान खरपूस होऊ दिला. आता यात झणझणीत होण्यासाठी आपापल्या आवडीनुसार चटणी, मीठ, हळद टाकायची. जर तुम्हाला चटणी जास्त आवडत असेल तर चटणीचे प्रमाण वाढवू शकता. छान मंद आचेवर परतून घ्यायचं. 1 टोमॅटो कट केलेला टाकायचा. टोमॅटो कट केलेला छान असा मऊ शिजू द्यायचा. त्यामुळे टोमॅटो एकदम चविष्ट लागतो आणि रेसिपीच्या आतपर्यंत टोमॅटोचा स्वाद जातो. त्यात 1 ग्लास इतके पाणी टाकायचे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. खरं तर सुगंध इतका पसरला, आनंदाने खूप मन भरून आले. आता उकळी आली. आता वरतून बनाना फ्राय वडा टाकायचा. एक करत सर्व वडे पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि 5 मिनिटं हे छान असे सॉफ्ट होऊ द्यायचे. या वड्याला बाइंडिंग असल्यामुळे हा वडा बिलकुलही तुटणार नाही, जसाच्या तसाच राहणार. आता या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं छान वाफ करून घ्यायची.
एका वाफेमध्येच वडा छान मऊ आणि सॉफ्ट शिजून येणार आणि चवीला एकदम भन्नाट लागणार. प्लेटमध्ये काढायचा. जेव्हा मी सजावटीसाठी वड्यावर डाळिंबाचे दाणे टाकायला घेतले तेव्हा माझा मुलगा बाजूला उभा होता. मी इकडे रसा बघत होती आणि तिकडे प्लेटमधले अर्धे डाळिंबाचे दाणे गायब. मी विचारलं, अरे डाळिंब कुठे गेले? मग पट्ट्या म्हणतो, मम्मी केळी आणि डाळिंब फळ आहेत ना. मग मी त्याचं फ्रूट सॅलेड म्हणून आधीच टेस्ट केलं. मी म्हटलं, अरे वा बेस्ट. खाल्लं तर खाल्लं. ही रेसिपी इतकी चविष्ट लागते. नक्की करून बघा. लाईक अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू.